सुरुवातीला आपण पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधून घेणारी बातमी आहे ती कोकणातून आहे। शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याला आणि या मेळाव्यातून भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे अशी सध्या चर्चा आहे। दुसरी महत्त्वाची लक्षवेधून घेणारी बातमी आहे इंदापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीची। इंदापुरामधील छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान होतंय। संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होते। उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या निवडणुकीचे अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे अवकाळी पावसाची। अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये एकूण 23,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। उद्यापासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। कोणत्या भागात अवकाळी पावसानं थैमान घातलेला आहे आणि कोणत्या भागात पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आलाय याचाही आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत।